दृष्ट्या आपण अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे सकाळचं धुकं हे तिथे अविस्मरणीय असतं. मात्र मुंबईमधलं धुकं हे जरा मिक्सचर असतं सगळ्या गोष्टींचं. तर या धुक्याकडे पण थोडंसं कसं पाहता? आणि म्हणजे पोल्युशन, एअर त्याला मराठीमध्ये धुरकं म्हणतात वाटतं. आमच्या हा कोणीतरी नवीन शब्द तयार केलेला आहे. होय, धुराला धुरकं म्हणतात. ते म्हणजे धुकं नाही म्हणत, धुकं प्लस धूर धुरकं असा शब्द तयार केलेला आहे. चांगला आहे, गुड, आवडला मला शब्द तो. मुंबई शहरामध्ये जो हवेचं प्रदूषण आहे ते मुख्यतः दोनच कारणामुळे होतं. एक तर वेगवेगळी जी बांधकामं चालू आहेत त्याच्यामुळं जे धुलीकण हवेमध्ये जातात त्याच्यामुळं, आणि वाहनांच्यामुळं जे प्रदूषण होतं ते, या दोन गोष्टींमुळं हे प्रदूषण वाढतं. आणि मुख्यतः हे प्रदूषण दिवाळीनंतर ते पुढचे 2-3 महिने जास्त असतं. ती एक विशिष्ट वातावरण व्यवस्था तयार होती की ज्याच्यामुळं हे धुलीकण हवेमध्येच अडकलेले राहतात. ते समुद्राच्या दिशेनं पण जात नाहीत किंवा ते जमिनीवरती येऊन विरघळत पण नाहीत. तर अशा पद्धतीने हे 2-3 महिने हे जे असतात हे खूप आव्हानात्मक असतात. मुंबई महापालिकेतर्फे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी 32 ठिकाणी आपण यंत्रणा बसवलेल्या आहेत. बरं. आणि ह्या यंत्रणांच्या माध्यमातून त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते लोकांना उपलब्ध आहेत. म्हणजे त्याचा ॲप्लिकेशन्स पण लोकांना उपलब्ध आहेत. त्यामुळं कुठल्या क्षेत्रामध्ये किती सध्या प्रदूषणाची पातळी आहे तर ते लोकांना कळतं. ते कळत असल्यामुळं एक होतं की एक पब्लिक प्रेशर तयार होतं. आणि बांधकामांसाठी आम्ही एक स्वतंत्र नियमावली केलेली आहे. त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं. आणि जर पालन करणारे त्या ठिकाणी बांधकाम उद्योजक नसतील तर त्यांच्यावरती कारवाई देखील महापालिका करते. बऱ्याच वेळेला त्यांना कामं त्यांची बंद ठेवली जातात जोपर्यंत तिथलं प्रदूषण त्यांचं नियंत्रणामध्ये येत नाही. यावर्षी एक पाऊल पुढं जाऊन आपण फक्त या 32 ठिकाणी नव्हे तर बांधकामाच्या प्रत्येक ठिकाणी साईटवरती अशा पद्धतीचे मॉनिटर लावायचे आदेश काढलेले आहेत. न्यायालय देखील याच्यामध्ये आम्हाला वारंवार मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या दबावामुळे देखील बरीचशी कामं या ठिकाणी मार्गी लागतात. दुसरी समस्या राहते ती जे वाहनांच्यामुळं जो प्रदूषण वाढतं तर त्यासाठी देखील RTOनी काही मानकं ठरवून दिलेली आहेत. त्या वाहनांच्यासाठी सुद्धा आपण सातत्याने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू असतो. मला वाटतं की प्रदूषणाची पातळी ही अजून देखील चिंताजनक असेल तरी धोकादायक मुंबईमध्ये राहिलेली नाही, बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आलेली आहे. आणि हे प्रयत्न जर आपण सातत्यानं चालू ठेवले तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये ही पातळी अजून कमी होईल. अजून